आता येतो स्पॉट राऊंड्सबद्दल. स्पॉट राऊंड सगळ्यात आणि महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट क्रुशियल स्टेज आहे. स्पॉट राऊंड काय असतो आणि तर तो इन्स्टिट्यूट लेवलपेक्षा थोडा वेगळा आहे. स्पॉट राऊंडमध्ये काय होतं, आपले 4ही कॅप राऊंड ज्यावेळी कंडक्ट होणार आहे तर 4 कॅप राऊंड नंतर नक्कीच प्रत्येक कॉलेजमध्ये काही ना काही वॅकन्सी राहणार आहे. ठीक आहे, मग ही वॅकन्सी भरून काढण्यासाठी CET सेल काय करतं, प्रत्येक कॉलेजला ॲडवायझरी रिलीज करतं की तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये स्पॉट राऊंड किंवा ॲडिशनल एक कॅप राऊंड घ्या. यालाच बोलतात स्पॉट राऊंड. ठीक आहे, मग स्पॉट राऊंडसाठी असतात ते वॅकन्सी किती राहिले कॅप राऊंड 4 नंतर त्याच्यावरून कॉलेज स्पॉट राऊंड कंडक्ट करतं. इन्स्टिट्यूट लेवल काय होतं, आमच्याकडे ऑलरेडी इतक्या सीट्स आहेत हे डिक्लेअर करतं, हे होतं इन्स्टिट्यूट लेवल सीट्स. आणि स्पॉट राऊंड्स असतात आमच्याकडे इतक्या सीट्स राहिलेल्या आहेत कॅप राऊंडमधून त्या आम्ही भरण्यासाठी स्पॉट राऊंड अरेंज करतोय. आता स्पॉट राऊंडची प्रोसेस काय असते, सेम प्रोसेस आहे. स्पॉट राऊंडसाठी काय करतं, पहिली गोष्ट CET सेलचं वॅकन्सी मॅट्रिक कॅप राऊंड 4 नंतर डिक्लेअर होतं. त्याच्यानंतर आपल्याला समजून जातं की या कॉलेजमध्ये इतक्या सीट्स आहेत, आपल्याला अप्लाय केलं पाहिजे हे आपल्याला समजून जातं. त्यानंतर आपण जी कॉलेजेस आपण स्पॉट राऊंडला टार्गेट करतोय त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन त्यांचे स्पॉट राऊंडचे ॲप्लिकेशन फॉर्म नक्की स्टार्ट असतात ते सगळ्यांनी भरायचे ज्या ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला हवे. स्पॉट राऊंडचे फॉर्म भरल्यानंतर जेवढे काही ॲप्लिकेशन्स कॉलेजमध्ये येतात ते काय करतात, त्यांना मेरिटनुसार सगळे सॉर्ट करतात आणि त्यांना मेरिट नंबर देतात. ठीक आहे, मेरिट दिल्यानंतर काय होतं, ही सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात ना ह्या कॉलेजच्या वेबसाईटवरती कंडक्ट होतात. हा का, त्यामुळे तुम्ही त्यावेळी त्या स्पॉट राऊंडच्या किंवा त्या कॉलेजच्या वेबसाईटवरती अपडेट राहणं गरजेचं असतं. त्यांची मेरिट लिस्ट येणं, त्यानंतर तुमच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर किती आहे हे सगळं चेक तुम्हाला पर्सनली कुणीही मेसेज करणार नाही आहे किंवा मेल करणार नाही आहे. ठीक आहे, सो कॉलेज काय करणार, त्यांच्या मेरिटनुसार सगळ्या मुलांना अरेंज करतं. ठीक आहे, अरेंज केल्यानंतर काय करतं, तर कॉलेज सांगतं की आमच्या मेरिट लिस्टमध्ये ज्या मुलांची नाव आहेत त्यातल्या पहिल्या 1 ते 2000 इतक्या रँकपर्यंतच्या मुलांनी मेरिट लिस्ट कॉलेजने जी बनवली आहे त्याच्यामधल्या 1 ते 2000 रँकच्या मुलांनी या स्पेसिफिक दिवशी स्पॉट राऊंडसाठी कॉलेजमध्ये हजर. ठीक आहे, मग ज्यावेळी आपला मेरिट नंबर ज्यामध्ये असेल आणि ज्या टाइम स्लॉट आपल्याला बोलवले त्यावेळी आपण त्या कॉलेजमध्ये हजर राहायचं. ठीक आहे, कॉलेजमध्ये गेल्यानंतर कॉलेजेस काय करतात, तर तिथं तुम्हाला एका ठिकाणी बसवलं जातं. ठीक आहे, आणि ते मेरिटनुसार एक एक करून एका विद्यार्थ्याला बोलवतात. ठीक आहे, म्हणजे पहिल्या रँकच्या विद्यार्थ्याला बोलवतात आणि सांगितलं जातं, पूर्ण ते स्क्रीनवरती सांगितलं जातं की आमच्याकडे इतक्या सीट्स आहेत प्रत्येक ब्रँच वाईज. ठीक आहे, तुला एखादी सीट हवी आहे का, जर त्या मुलाला ती सीट हवी असेल तर ते सांगतात की आत्ताच्या आत्ता कॉलेजची टोटल फी भरावी लागेल आणि तुम्हाला ती सीट कन्फर्म करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे जर आपल्याला सीट हवी असेल तर टोटल फी तेव्हाच्या तेव्हा पे करायची आणि तिथं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. ठीक आहे, त्यावेळी तुम्ही फिजिकली तिथं प्रेझेंट राहणं गरजेचं आहे. जर तिथं नसाल तर ते लगेच नेक्स्ट विद्यार्थ्याला बोलवतात आणि सांगतात की या आणि तुमची सीट पुढे या. ओके, सो हा असतो स्पॉट राऊंडची ही जनरल प्रोसेस आहे. ठीक आहे, मोस्टली अशाच पद्धतीने स्पॉट राऊंड कंडक्ट केले जातात. आता स्पॉट राऊंडमध्ये कॅटेगरी बेनिफिट होतो का, एक सांगतो की समजा कॅप राऊंड नंतर त्या कॅटेगरीच्या सीट्स वॅकंट असेल तर पहिल्यांदा स्पॉट राऊंडमध्ये त्याच कॅटेगरीची मुलं तिथं आहेत का त्यावरून ते फिलअप केल्या जातात. मात्र जर ते कसं असतं, हे स्पॉट राऊंडला CET सेलने काही विशेष गाईडलाईन्स दिले त्यामुळे कॉलेज डिसाईड करणार. त्यांना वाटलं की आम्ही नाही डायरेक्टली ज्या कॅटेगरीच्या बेनिफिट सीट्स आहेत त्या पण आम्ही ओपनमध्येच कन्वर्ट करतोय तर ते कॉलेज ठरवतं. ठीक आहे, आणखीन एक TFWS मधून जी मुलं ॲडमिशन घेतात त्यांना स्पॉट राऊंडला जाता येत नाही. ठीक आहे, आणखीन सगळ्यात महत्त्वाचा तिसरा पॉईंट, जर तुम्हाला स्पॉट राऊंडला ॲडमिशन भेटेल तेव्हाच्या तेव्हा इन्स्टंटली कॉलेजची फी भरावी लागते आणि सीट कन्फर्म करावी लागते. ठीक आहे, डॉक्युमेंट्स देण्यासाठी तुम्हाला ॲडिशनल वेळ मिळतो, ते मी पुढे डिस्कसच करेन. ठीक आहे, आता कॉलेजमध्ये जर तुम्हाला स्पॉटची सीट मिळाली तर फी किती भरावी लागणार, स्पॉट राऊंडसाठी फक्त तुम्हाला कॉलेजची जी टोटल फी आहे, ठीक आहे, म्हणजे इयरली टोटल फी, समजा PICTची टोटल फी 1,32,000. ओके, तर PICTची जी 1,32,000 टोटल फी आहे तेवढी तुम्हाला तेव्हाच्या तेव्हा भरावी लागणार. फीमध्ये कुठलंही कन्सेशन नाही आहे, माझी कॅटेगरी SC आहे मला फी माफ व्हायला पाहिजे, ट्युशन फी माफ व्हायला, असं काही नाही आहे. स्पॉटमध्ये तुम्हाला टोटल फी त्या कॉलेजची दरवर्षी भरत जावी लागणार, दरवर्षी म्हणतोय मी. ठीक आहे, सो आय होप हे फीचं स्पॉट राऊंडमध्ये डोनेशन वगैरे काही लागत नाही. ओके, ही गोष्ट. त्याच्यानंतर स्पॉट राऊंडचे ड्रॉबॅक्स काय आहेत, एक म्हणजे काय, स्पॉट राऊंडमध्ये सीट्स किती आहेत किंवा किती गॅरंटेड आहे, गॅरंटेड काही नाही. स्पॉट राऊंड हा कम्प्लिटली लाईक लॉटरीसारखा आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, एखादी सीट वॅकंट असते आणि आपण तिथं प्रेझेंट असतो, वरचे टॉपर्स मुलं नसतात तर आपल्याला ती मिळू शकते. त्यामुळे स्पॉट राऊंड हे लाईक जॅकपॉट टाईप आहे. लाईक आपल्यापेक्षा किती मुलं पुढं आहेत त्या रांगेमध्ये किंवा त्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत ह्या सगळ्या गोष्टींवरती हे स्पॉट राऊंड ठरतात. त्यामुळे कन्फर्म स्पॉटला तुम्हाला हेच कॉलेज मिळेल असं सांगता येत नाही. ठीक आहे, त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, कॅप राऊंड 4 पर्यंत एखादं कॉलेज कॅप प्रोसेसमधून आपण आधी कन्फर्म करायचं आहे आणि मगच पुढच्या स्पॉट राऊंडच्या प्रोसेसमध्ये जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट प्रश्न की कॅप राऊंड जे स्पॉट राऊंड आणि इन्स्टिट्यूट लेवल सीट्स आहेत त्यांना अप्लाय केलं पाहिजे की नाही. स्पॉट राऊंडमध्ये एखाद्या कॉलेजच्या चांगल्या गोष्टींपेक्षा निगेटिव्ह गोष्टींवरती फोकस करा की मी इतकी फी या कॉलेजला भरणार आहे दरवर्षी, त्या इतपत ते कॉलेज आहे का. उदाहरण देखील सांगतो, VIT कॉलेज तुम्हाला माहिती आहे पुण्याचं. ठीक आहे, टोटल फी समजा त्याची वर्षाची नाही म्हटली वर्षाचे 2,12,000 रुपये. ठीक आहे, त्या कॉलेजला तुम्ही इतकी फी भरून जाणार. कॉलेजच्या इनटेकवरती थोडं फोकस करा. कम्प्युटर इंजिनिअरिंगला 720 मुलं आहेत, IT ला 360 आहेत, 5 स्पेशलायझेशन ब्रँचेस आहेत AI रिलेटेड. ठीक आहे, मग तुम्ही विचार करा फक्त कम्प्युटर रिलेटेड ब्रँचचाच इनटेक नाही म्हटलं 1600 ते 1800 मुलांचा आहे.
ठीक आहे. सेकंड सिच्युएशन काय होते, डायरेक्ट सेकंड इयरची मुलं पण त्याच्यामध्ये जॉईन होतात सेकंड इयरला. मग अशा सिच्युएशनमध्ये आपण त्या कॉलेजला इतकी फी भरणं वर्थ आहे का? आता प्लेसमेंट चांगले दिसत आहेत, परंतु 4 वर्षानंतर इतकी कॉम्पिटिशन तिथं हाय होईल की तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. ठीक आहे. आणि सगळ्यात गरजेचं हे आहे बाळांनो, एका स्टेपनं टॉपचं कॉलेज मिळते, आपल्या रिलेटिव्हला सांगायचं आहे की मी या स्पेसिफिक कॉलेजमध्ये शिकतोय, परंतु आपल्या आईवडिलांवरती जो ताण येणार आहे, आर्थिक भार येणार आहे, याचा पण विचार करा. कारण का तुम्ही फक्त तुमची कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं म्हणजे तुमचा खर्च संपत नाही. पुढं तुम्हाला तुमचा लॅपटॉप घेणं, तुमच्या हॉस्टेलचा खर्च, मेसचा खर्च, आणि पुन्हा एकदा सांगतोय, पुण्यामध्ये कॉलेजच्या तुमच्या फीपेक्षा राहणे आणि या मेस, हॉस्टेल या सगळ्यावरती सगळ्यात जास्त खर्च होतो. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ समजला असेल. मला वाटतं व्हिडिओ खूप मोठा झाला आहे. आपल्याला सुरुवातीला बाहेरून चांगल्या वाटतात या गोष्टी, परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष तुम्ही कॉलेजला व्हिजिट करता, त्यातल्या प्लेसमेंट जाणून घेता, आपण भरलेली रक्कम, आपण जेवढी इन्व्हेस्टमेंट करा ती रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट तितकी आहे का हे तुम्हाला नंतर कळतं. सो व्हिडिओ कसा वाटला हे देखील मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.